गृहारंभ मुहूर्त म्हणजेच प्रत्यक्ष नंदा प्रतिष्ठापना, शिलान्यास किंवा प्रत्यक्ष नवीन घराच्या बांधकामाचा आरंभ कोणत्या दिशेतून करावा? तर वास्तुशास्त्राच्या अनेक ग्रंथात बांधकामाची सुरुवात आग्नेय कोपऱ्यातून करावी असे सांगितले आहे. वास्तुरत्नावली श्लोक क्रमांक 94 मध्ये म्हटले आहे की दक्षिण पूर्वे कोणे कृत्वा. दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात पहिली शिळा स्थापन करून उर्वरित शिळा प्रदक्षिणा मार्गाने स्थापन कराव्या. घरामध्ये अपेक्षित असणाऱ्या स्तंभाची स्थापना देखील अशाच प्रकारे करावे असं म्हटलेलं आहे. दक्षिण पूर्व कोणे कृत्वा, दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेस गृहारंभ करावा असा याचा अर्थ आहे. नंदा प्रतिष्ठापना म्हणजे स्वस्तिक स्थापना करून धान्य, धातू, रत्ने, औषधी, सुगंधी द्रव्ये ठेवून थोडक्यात आत्ताच्या बांधकाम पद्धतीनुसार कॉन्क्रीटची पहिली पाटी टाकून शिला किंवा कॉलम किंवा स्वस्तिक स्थापना करून पहिली वीट याची आग्नेय दिशेत स्थापना करून शंकू स्थापना करावी व प्रदक्षिणा मार्गाने बांधकामास आरंभ करावा. गर्गमतानुसार ईशान्य कोपऱ्यातून देखील गृहारंभ चालू शकतो. झोपडी किंवा जुने घर बांधत असताना याची आवश्यकता नसते. वास्तुरत्नावली श्लोक क्रमांक 47 मध्ये म्हटले आहे की जर गवताचे घर, झोपडी बांधायचे असेल तर या घरासाठी भूशुद्धी व शिलान्यासाची गरज नसते. जुन्या घराचे काम करत असतानाही शिलान्यास आवश्यक मानत नाहीत.